तर आज आपण दुधी भोपळ्यामध्ये रवा घालून मस्त 8 दिवस टिकणारा खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत की ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते देखील किलोभर दुधी भोपळा आणून देतील आणि हा पदार्थ बनवायला सांगतील। तर त्यासाठी एका मिक्सिंग जारमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, त्यानंतर जिरे 1 चमचा, धने 2 चमचे, थोड्या कोथिंबीरच्या काड्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा इथे घेतलेला आहे। हलकसं पाणी घालून वाटून घेतलेला आहे। त्यानंतर दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळ्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। दुधी भोपळा पहिला स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडा मोठ्या किसणीने हा भोपळा किसून घेते। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका। तर दुधी भोपळा छान किसून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊण वाटी रवा। रवा इथे मी बारीक घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घालते। आवडत असेल तर ज्वारीचं पीठ सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। अर्धा चमचा हिंग, पाव चमचा ओवा घातलेला आहे, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तेल घालायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालते आणि जे आपण वाटण तयार केलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरचीचं ते यामध्ये घालायचं। त्यानंतर यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा। आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये कुठेही मी पाणी वापरलेलं नाही, कारण दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं। तर हे पहा, अशा पद्धतीने याचं मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण तुम्ही एका प्लेटमध्ये थापटून घेऊ शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने त्याचे रोल तयार करून घेऊ शकता। तर इथे मी रोल तयार करून घेतलेले आहेत, हे पहा अशा पद्धतीने। आता हे आपल्याला साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि वाफवून घ्यायचे आहेत। तर हे पहा छान वाफवून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर हे रोल आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर हे रोल तुम्ही नुसते खाऊ शकता, जे डाएट कॉन्शियस असतील तर ते हे नुसतेच तेल न वापरता किंवा न तळता नुसतंच खाऊ शकता, किंवा एका चमचाभर तेल घालून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन नुसतंच त्यामध्ये मिक्स करून सुद्धा त्या पद्धतीने हे तुम्ही वड्या खाऊ शकता। तर इथे मी थोड्याशाच तेलामध्ये या वड्या आता भाजून घेणार आहे। हे पहा छान अशा वड्या आपल्या कट होत आहेत। फक्त हे रोल पूर्णपणे थंड करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित आपले रोल कट होतात। तर इथे मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आता यावरती आपण हे ज्या वड्या आहेत त्या छान अशा दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत। कमीत कमी तेलाचा वापर करून छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। तुम्हाला तळून हवे असतील तर तशा पण तुम्ही तळून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला तेलाचा वापर जास्ती करायचा नसेल तर एका चमचाभर तेलामध्ये तशा पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी घालून तुम्ही हे खाऊ शकता। नुसते खाऊ शकता किंवा चपाती सोबत खाऊ शकता, अप्रतिम लागतात। दोन्ही साईडने छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि मस्त असा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम सुंदर दिसतात आणि चवीला देखील अप्रतिम लागतात। अगदी 8 दिवस टिकतात। प्रवासात घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त आपल्या वड्या दिसतायत। चवीला देखील अप्रतिम लागतात। रवा किंवा तांदळाचं पीठ जर तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता, त्याने देखील वड्या अप्रतिम अशा लागतात। आणि मस्त अशा इथे आपल्या या दुधी भोपळ्याच्या सुंदर अशा खमंग कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत। एकदा नक्की ट्राय करून पहा। ज्यांना दुधी आवडत नाही ते देखील आवडीने खातील, इतकी अप्रतिम रेसिपी आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।